गट्टू चिंकी आणि अॅन्युअल स्किट. गट्टू चिंकीच्या शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शनची तयारी चालू होती. वेगवेगळे प्रोग्रॅम्स जसं डान्स, स्किट, म्युझिक प्रोग्रॅमसाठी ऑडिशन सुरू होत्या. गट्टू चिंकी ही स्किटचं ऑडिशन देण्यासाठी आले होते. चिंकी, तू ग्रीन हाऊस मध्येस म्हणून तुला ग्रीन हाऊसची कोऑर्डिनेटर श्रियाताईला ऑडिशन द्यायची आणि मला ब्लू हाऊसचा कोऑर्डिनेटर विशाल दादाला. काय गट्टू, ह्याचा अर्थ असाही आहे की जर आपण सिलेक्ट झालो तर आपण वेगवेगळ्या स्किटमध्ये सिलेक्ट होऊ. हो चिंकी. मी तर जाती ऑडिशन द्यायला. एवढं बोलून चिंकी ऑडिशन देण्यासाठी निघून जाते. श्रेया दीदी ग्रीन हाऊसच्या एकेका मुलाकडून काही डायलॉग्स म्हणून घेत होती आणि जो सगळ्यात छान बोलेल त्याला सिलेक्ट करत होती. बरं चिंकी, आता तुझी पाळी. एका मजेशीर पद्धतीने इंट्रोडक्शन दे. ओके ताई. चिंकी एक मोठा श्वास घेते आणि कॉन्फिडन्सने म्हणते, हॅलो, मी आहे चिंकी आणि माझा आवडता छंद आहे ऍक्टिंग. म्हणून तर ह्या स्किटमध्ये भाग घ्यायला मी आली आहे. जर मी ह्या स्किटमध्ये असेल तर आपलं हाऊस नक्की जिंकेल. थँक्यू. चिंकी जसं आपलं इंट्रोडक्शन देते, श्रेयाताई टाळ्या वाजवू लागते आणि मग पुढच्या कॅन्डिडेटला बोलावते. चिंकी रूमच्या बाहेर येते. तिकडे गट्टूनेही ऑडिशन दिली होती आणि तो चिंकीची वाट पाहत होता. गट्टू, मला चांगलं करता आलं असतं ह्यापेक्षा. सेम चिंकी, मला जर अजून एक चान्स मिळाला असता तर मी ऑडिशन अजून छान दिली असती. चल, आपण गुड्डी, हरी आणि बंटीला विचारूया की त्यांची डान्सची ऑडिशन कशी झाली. गट्टू चिंकी क्लासमध्ये जाऊन गुड्डी, बंटी आणि हरीला भेटतात. ते तिघेही डान्समध्ये सिलेक्ट झाले होते, त्यामुळे खूप खुश होते. काँग्रेट्स मित्रांनो. थँक्यू गट्टू चिंकी. आमची तर डान्सची प्रॅक्टिस उद्यापासून सुरू होईल. अरे वा, उद्या आमचा रिझल्टही असेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यावर घरी जातात. रिझल्टसाठी दोघेही खूप नर्वस होतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी ते शाळेत जातात तर त्यांना समजतं की ते दोघंही आपापल्या हाऊसच्या स्किटमध्ये सिलेक्ट झालेत. ये चिंकी, आपण दोघं सिलेक्ट झालो. तेवढ्यात क्लासमध्ये श्रेया दीदी आणि विशाल भैया येतात. जी मुलं ग्रीन हाऊस स्किटमध्ये सिलेक्ट झाली आहे त्यांनी चला, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हो, आणि ब्लू हाऊसची मुलंही चला. बाय चिंकी, बेस्ट ऑफ लक. तुलाही गट्टू. मग गट्टू चिंकी आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत निघून जातात. नीट ऐका सगळ्यांनी. आपल्या ग्रुपची प्रॅक्टिस आणि विषयासंबंधी दुसऱ्या ग्रुपला कळलं नाही पाहिजे, कारण ते आपले रायव्हल्स आहेत. ओके. मग श्रेया दीदी त्या सगळ्या मुलांना आपापले रोल सांगते. चिंकीला आईचा रोल मिळाला होता, तर गट्टूला तिकडे त्याच्या स्किटमध्ये सोल्जरचा रोल मिळाला होता. दोघंही पूर्ण दिवसभर खूप प्रॅक्टिस करतात. जेव्हा सुट्टीत ते एकमेकांना भेटतात तेव्हा चिंकीला गट्टू म्हणतो, चिंकी, सांग ना, तुला कुठला रोल मिळालाय? काय? अजिबात नाही. श्रेयाताईने मला नाटकाविषयी कुठलीही गोष्ट कोणालाही सांगायला मनाई केलीये. अगं पण चिंकी, तू मला तर सांगूच शकते ना. नाही गट्टू. ठीक आहे, मग मीही तुला काहीच नाही सांगणार. गट्टू चिंकी याच गोष्टीवर वाद घालत घरी पोहोचतात आणि मग दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून आपापल्या डायलॉग्सची प्रॅक्टिस करत बसतात. हे पाहून आई त्यांना म्हणते, अरे गट्टू, तू इथे माझ्या रूम मध्ये आणि चिंकी दुसऱ्या रूम मध्ये. तुम्ही असे वेगवेगळे प्रॅक्टिस का करताय? आई, आम्ही दोघं स्पर्धक आहोत आणि मला नाही वाटत की तिने माझे डायलॉग ऐकावे आणि तिला माझ्या स्किट विषयी समजावं. काय? जेव्हा आई चिंकीच्या जवळ जाते तेव्हा तीही हेच म्हणते. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसले असल्यामुळे त्यांना दोन्हीकडे जाऊन नाश्ता द्यावा लागत होता. आई, माझ्याकडनं हे संवाद पाठच होत नाहीये. तू माझी मदत करशील संवाद पाठ करायला? हो हो चिंकी, का नाही. पण तेवढ्यात गट्टू तिथे येतो आणि आईला म्हणतो, आई, हे चुकीचं आहे. मलाही तुझ्या मदतीची गरज आहे. तू मला मदत कर. नाही गट्टू, मी आईला आधी सांगितलं ती मला मदत करेल. तेवढ्यात बाबा घरी येतात. बरं झालं तुम्ही आलात. ह्या दोघांनी तर आज मला त्रास दिलाय. आता एक काम करू, तुम्ही गट्टूला संवाद पाठ करायला मदत करा आणि मी चिंकीला मदत करते. ठीक आहे, चल गट्टू, मी करतो तुझी मदत. मग आई बाबा वेगवेगळ्या रूम्समध्ये बसून गट्टू चिंकीची डायलॉग म्हणण्यामध्ये मदत करतात. अशीच अॅन्युअल फंक्शनच्या दिवसापर्यंत गट्टू चिंकी प्रॅक्टिस करतात
आणि अॅन्युअल डेच्या एक दिवस अगोदर, आई, बाबा, ऐका. हा मुलांनो, काय झालं? हे घ्या बाबा, स्नेहसंमेलनाला येण्याची पत्रिका. हे आम्ही स्वतः बनवलंय शाळेत तुमच्या दोघांसाठी. हो, आणि तुम्हा दोघांना उद्या यायचंय आणि कार्यक्रमात आमचं स्किटही बघायचंय आणि इतर अनेक कार्यक्रम सुद्धा. आम्ही दोघं अगदी वेळेत येऊ आणि तुमच्या स्किटच्या वेळेला भरपूर टाळ्या वाजवू. ओके बाबा, आता आम्ही शाळेत जातो. आज आमच्या स्किट्सचे प्रॅक्टिस सेशन सुद्धा आहेत. मग गट्टू चिंकी शाळेमध्ये जातात आणि आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत स्किटची प्रॅक्टिस करू लागतात. तिकडे गुड्डी, बंटी आणि हरिसुद्धा डान्सची खूप प्रॅक्टिस करतात. आणि अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे शाळेमध्ये डेकोरेशनही सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी अॅन्युअल फंक्शन होतं आणि गट्टू चिंकी आपापले कॉस्ट्युम्स घेऊन सकाळी लवकरच शाळेमध्ये जातात. थोड्या वेळाने ऑडिटोरियममध्ये सगळे पालक एक एक करून येऊ लागतात. आई बाबा सुद्धा सगळ्यात पुढच्या रांगेमध्ये बसले होते, जेणेकरून त्यांना गट्टू चिंकीला नीट पाहता येईल. सगळ्यात आधी बंटी, हरी आणि गुड्डीचा वेलकम डान्स सुरू होतो. हा होता आमच्या ज्युनियर किड्सचा वेलकम डान्स. आणि आता वेळ आहे स्कूलच्या इंटर हाऊस स्किटच्या कॉम्पिटिशनची. आणि जो पहिला ग्रुप परफॉर्म करणार आहे तो आहे ग्रीन हाऊस. आणि यांच्या स्किटचा विषय आहे स्मार्टफोन, घराचा नवीन सदस्य. बाळा, स्मार्टफोन मध्ये आपण अलार्म तर लावू शकतो, पण हे आपल्याला सकाळी आईसारखं प्रेमाने थोडीच उठवणार आहे. म्हणून ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनू शकतो, पण आपल्या कुटुंबाचा नाही. हा होता ग्रीन हाऊसचा अमेझिंग परफॉर्मन्स. आता वेळ आहे ब्ल्यू हाऊसची, ज्यांचा विषय आहे इंडियन आर्मी, आपले रक्षक. आम्ही देशाचे जवान आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुमचं रक्षण करू. मा तुझे सलाम. स्किट संपतात, सगळी ऑडियन्स उभे राहून टाळ्या वाजवतात. गट्टूचा परफॉर्मन्स खरोखरच जोरदार होता. त्यानंतर अजून काही डान्स परफॉर्मन्स होतात, पण गट्टू चिंकी आपले युनिफॉर्म न घालताच पटकन आईबाबांजवळ जातात. आई बाबा, आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी खूप छान केलं. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात, पण तेवढ्यात अनाउन्समेंट होते. हाऊस किटच्या चारही टीमने स्टेजवर यायचंय, कारण आता आम्ही बेस्ट हाऊस किटला अवॉर्ड देत आहोत. आई बाबा, आम्ही जातो आता. आपण शेवटी भेटू. हो, बाय बाय आई बाबा. गट्टू चिंकी पटकन स्टेजवर उभ्या असलेल्या आपापल्या टीम जवळ जाऊन उभे राहतात आणि बेस्ट स्किट परफॉर्मन्सचा अवॉर्ड गट्टूच्या टीमला म्हणजे ब्ल्यू हाऊसला मिळतो आणि सेकंड अवॉर्ड चिंकीच्या टीमला मिळतो. बाकीच्या टीम्सलाही पार्टिसिपेशन अवॉर्ड मिळतो. अॅन्युअल फंक्शन नंतर आई बाबा आणि गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमला जिंकण्याच्या आनंदात आईस्क्रीम ट्रीट देतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.